मराठी भाषा विभागातर्फे आयोजित विश्व मराठी संमेलनाचं उद्घाटन। कोणतेच मराठी संमेलन वादाशिवाय होत नाही। वाद निर्माण करणं हा मराठी जनांचा स्थायी भाव आहे, कारण आपण संवेदनशील आणि भावनाप्रधान आहोत। 8व्या शतकात लिहिलेल्या कुवलयमाला या पुस्तकातही मराठी जनांच्या गुणवर्णनात या कलहप्रियतेचा उल्लेख आहे। वादविवाद आणि प्रतिवाद व्हायलाच हवेत, त्यातूनच मंथन होते आणि नवे विचार समोर येतात, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित 3ऱ्या विश्व मराठी संमेलन उद्घाटन प्रसंगी फडणवीस बोलत होते। संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे आदी उपस्थित होते। यावेळी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना विश्व मराठी संमेलन साहित्यभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। तसेच मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी विविध समित्यांच्या मार्फत योगदान दिलेल्या डॉक्टर सदानंद मोरे, लक्ष्मीकांत देशमुख, प्राध्यापक डॉक्टर राजा दीक्षित, डॉक्टर रवींद्र शोभणे, डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे आदी उपस्थित होते। आता या ठिकाणी उद्घाटनाकरता मी आलो, मला असं वाटतं की अतिशय भाग्यवान मी या ठिकाणी स्वतःला समजतो। खरं तर मगाशी उदय सामंतजी सांगत होते की काही ना काही लोकांनी वाद तयार केला, काही कोणी प्रश्न उपस्थित केले। तर उदयजी, तुम्हाला मी सांगू इच्छितो की साहित्य संमेलन असो, नाट्य संमेलन असो, विश्व मराठी संमेलन असो, वाद निर्माण झाला नाही तर ते मराठी संमेलन होऊ शकत नाही। वाद निर्माण करणं हा आपला स्थायी भाव आहे, कारण आपण संवेदनशील लोक आहोत, आपण इमोशनल लोक आहोत। त्यामुळे वाद विवाद प्रतिवाद हा झालाच पाहिजे, यातनंच खऱ्या अर्थानं मंथन होऊ शकतं। आणि हे मी म्हणत नाही, एक कुवलयमाला नावाचं 8व्या शतकात लिहिलेलं पुस्तक आहे। या पुस्तकामध्ये 8व्या शतकामध्ये मराठी माणसाचे वेगवेगळे गुण आणि काही अवगुण देखील सांगितलेले आहेत। आणि त्यातलं एक त्यांनी जो चॅप्टर तयार केलेला आहे तो कलहशील अशा प्रकारचा त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेला आहे। आणि मराठी माणसाला कलह करायला देखील आवडतो असं 8व्या शतकात त्यांनी लिहून ठेवलेलं आहे। त्यामुळे तुम्ही फार काळजी करू नका, अशा प्रकारचे संमेलन आपण करत राहायचे। कोणी नावं ठेवतं, कोणी चांगलं म्हणतं, त्यातनंच चांगलं मंथन होतं आणि अजून चांगलं करण्याची शक्ती आणि बुद्धी आपल्याला मिळत असते।